तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. आपल्यासोबत जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारे सर, पेट्रोलची असेल गॅसची असेल ह्या रांगा लांबतच चालल्या आहेत आणि याच्यावर तोडगा कसा काढला आता तुम्ही? यामध्ये थोडंसं आपण कालच्या संभाजीनगरमधला प्रत्येक पेट्रोल पंपावरची गर्दी पाहता थोडंसं आपण बाकी जिल्ह्यांनी जसे आदेश काढलेले आहेत त्याप्रमाणे आपल्या जिल्ह्यात पण आपण आदेश लागू करतो आहे की दुचाकीला आपण 200 रुपये मर्यादेपर्यंतच पेट्रोल देण्यात यावं आणि चारचाकी वाहनांना 2000 रुपयापर्यंत डिझेल किंवा पेट्रोल उपलब्ध करून द्यावं. बॅरल किंवा बॉटल याच्यामध्ये कुठलेही बाहेरच्या याला देण्यात येऊ नये. तसेच अत्यावश्यक सेवेला तात्काळ देण्यात यावं अशा पद्धतीने आपण सूचना केलेल्या आहेत. त्याची सूचनाची अंमलबजावणी करायला आजच आपण सांगितलेलं आहे. त्यामुळे निश्चितपणे थोडीशी जी गर्दी लांबलेली आहे आणि लोकांमध्ये जी अफवा पसरल्या आहेत की पेट्रोल डिझेल बंद होणार आहे, असं काही नाही आहे. आपल्याकडं जेवढा दररोजचा सेलिंग स्टॉक आहे तेवढा आपल्याकडे दररोज येत आहे आणि तेवढं उपलब्ध होत आहे. पण कालची सेलिंग 3 पट वाढल्यामुळं लोकांमध्ये थोड्याशा अफवाही झाल्या आणि प्रत्येक सोशल मीडियाच्या माध्यमातून चर्चा पण जास्त झाली की बंद होणार आहे. तर असं कुठलेही बंद होणार नाहीत. आपल्याकडे आजही 30% डिझेल पेट्रोल शिल्लक आपल्याकडे आहे. आजचा स्टॉक पण आपल्याकडे येणार आहे जेणेकरून आपण 40 ते 42% दररोजच्या आपल्या उपलब्ध प्रमाण आपल्याला उपलब्ध होऊन जाईल. तसंच गॅसचा आहे. गॅसचा आपल्याकडे 1 दिवस ते 1.5 दिवस आपल्याकडे स्टॉक येत असतो. किती स्टॉक आहे आता सध्या शहराच्या अनुषंगाने? 20,130 दररोज आपल्या जिल्ह्यामध्ये येत असतो. शहराच्या अनुषंगाने 12-13 हजार सिलेंडर शहरामध्ये वाटत असतो आपण. तर तेवढा स्टॉक डेली येत आहे. आपल्याकडे आजही 1 दिवसाचा स्टॉक शिल्लक आहे आजचा दिवस सोडून उद्याच्या दिवसासाठी. त्यामुळे तिथेही नागरिकांनी कुठलीही अफवेला बळी पडण्याची गरज नाही आहे. थोडंसं बुकिंग जास्त होत आहे, पॅनिक बुकिंग जास्त झालेली आहे. ती बुकिंग जर आवश्यकतेनुसार केली तर निश्चितपणे सगळ्याला वेळेवर मिळेल अशी माझी हमी आहे. सर, रॉकेल संदर्भात तुम्ही निर्णय घेणार होते ते कधी आदेश भेटणार आहे किंवा लागू कधी होणार आहे किंवा रॉकेल लोकांना कधी उपलब्ध होणार आहे? केंद्र शासनाने राज्य शासनाला आदेश दिलेले आहेत. त्याप्रमाणे राज्य शासनाने कालच आदेश निर्गमित केलेले आहेत. त्याची प्रत उपलब्ध होत आहे. त्याप्रमाणे आपण ग्रामीण भागामध्ये प्रायोरिटीने आपण वाटप करणार आहोत. तसं तर सगळ्यांनाच आपल्याला द्यायचं आहे, सगळ्याच कार्डला. पण प्रायोरिटी आपले जे कार्ड आहेत ग्रामीण भागातले ते अंत्योदय आणि PHH कार्ड आहेत, जे प्राधान्य कुटुंब योजनेमधले, त्यांना धान्याचा लाभ होतो. अशा कार्डला आपण पहिल्यांदा वाटप करण्याचा प्रयत्न करतो आहे. साधारणपणे 3,87,000 कार्ड ग्रामीण भागात आहेत, 2,50,000 कार्ड आपल्याकडे शहरी भागात आहेत. त्यामुळे आपण पहिल्यांदा जसा स्टॉक अवेलेबल होईल केरोसिनचा, या पुढच्या आठवड्यापर्यंत आपल्याकडे उपलब्ध होईल केरोसिन आणि पुढच्या 45 दिवसामध्ये आपल्याला लोकांपर्यंत वाटप करायचं आहे. त्यामुळे त्याचे दर ते येतील, त्या दराप्रमाणे आपण त्यांना वाटप करणार आहोत. पण प्रति कार्ड 3 लिटर ठरलेलं परिमाण आहे. नक्कीच हे होते जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी. आणि आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जे टू व्हीलर चालक आहेत त्यांना 200 रुपयाचं पेट्रोल आणि चारचाकी वाहनांना 2000चं डिझेल किंवा पेट्रोल असं उपलब्ध करून द्यावं असं किंवा त्यांनी घ्यावं अशा सूचना पुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या आहेत. कॅमेरामॅन विकीसह संजय सर्वोदय TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.